नमस्कार मंडळी, तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर। तर आज आहे दिवाळीचा, मला वाटतं परवाच्या दिवशी दिवाळी झाली, काल लक्ष्मीपूजन झालं। 2 दिवस मी वाशीमध्ये होतो आणि मी स्पेशली साखरपुड्यासाठी म्हणून मुंबईत आलेलो आहे भाडं घेऊन। आणि आता जवळजवळ 5-6 दिवस झाले, आज 6वा दिवस मला। तर आज मला बुकिंग आली आहे, ती JNPT वरून आपल्याला भरून मापसा इथे खाली करायची, म्हणजे बारदेज एरिया म्हणून सांगितले, म्हणजे पंजिम मापसा साईडला कुठेतरी खाली असणार आहे। तर मी आता JNPT ला ना इम्पॅक्ट म्हणून यार्ड आहे तिथे भरायला जातो। वाजले 11:42 झाली आणि मी तिकडे जातोय। ते बोलले पटापट ये, रेडी आहे माल, लगेच तुझी गाडी घेऊन भरतो बोलले। चला मी जास्त वेळ काढत नाही, डायरेक्ट त्या यार्डच्या गेटवर पोहोचूया। काय म्हणतायत बघूया, वाट बघतायत ते। चला पोचलो बाबा एकदा, इथेच जवळ आहे। पुढे जाऊन राईट लेना लेफ्ट लेना ऐसा कुछ बोला असं सांगितलं तिथे याने। आता पुढे जाऊन राईट घेऊया लेफ्ट घेऊया, तिथेच कुठेतरी आहे। जे तुम्हाला ना सगळे ट्रेलर दिसत असतील, आपलीच एक छोटी गाडी भरणार आहे, बाकी सगळ्या मोठ्या गाड्या ट्रेलर कंटेनर तेच दिसत आहेत, तेच इथेच कुठेतरी आहे। बघूया, विचारूया कोणाला तरी, कोण दिसत पण नाहीये विचारायला। या साईडला आय थिंक इकडेच असेल। धूळ बघा किती आहे बा। हे बघा, हे साहेब माझी वाट बघत होते बघा वाटेवरच थांबलेले, वाट बघत होते, लगेच माझी गाडी भरणार वाटतं। पुढे लावू आतमध्ये, आता गेटच्या आतमध्ये टाकतो। हा बघा गेट, तरी मी लंच टाइमच्या अगोदरच नाही, तरी तुम्ही भरपूर समजावला नाही तर असं एवढं पण दिवस घेतो। इथे रिवर्स लावू, लगेच गाडी लोड होते। नशीब उद्या बाबा एकदा लोक। आपलं पॅकेज आला आहे बघा, एक पॅकेज तर घेऊन आले आपल्या गाडीमध्ये ना। आहे बघा, एक 550 किलोची ही आहे। हा एक एवढा बंडल 550 किलो आहे। पोरकलीवाल्याने 20 रुपये घेतले। आता परत गेटवर ना ते सिक्युरिटी काहीतरी दिवाळीचं दे दिवाळीचं दे, आमची दिवाळी झाली आहे काय आणि काय बोलणार, असू दे। गाडीचे पेपर वगैरे भेटलेले आहेत, सिक्युरिटीला 20 रुपये दिले। आणि आता इथे युनियनवाल्यांचं काय ते बघून येतो। त्यांचं काहीतरी युनियनवाल्यांचे असतात 1800 का 1900 रुपये असतात। आता ट्रान्सपोर्टरला फोन लावून ना त्यांच्याकडून पैसे घेणार। आपल्याकडे नाही बाबा एवढे पैसे, अजून आपले ना EV बिल आले नाही आहे, त्यामुळे आपल्याला ना गाडी कुठेतरी साईडला लावून थांबायला पाहिजे। आपल्याला लगेच आल्या गाडी भरली, आता काय 12 वाजलेत, थांबूया आता, कारण EV बिल शिवाय गाडी काढू शकत नाही। एवढं मोठं लाखाचा माल असणार, वाटेत कुठे पोलिसांनी पकडलं तर वाट लागेल। युनियनचे त्यांनी 1900 रुपये पाठवले, लगेच त्यांना जीपे केले। चला, माझ्याकडे कॅश पण नाही, कॅश असती तर दिले असते त्यांना, 100 रुपये मला राहिले असते। कॅश दिली ना तर 1800 रुपये बोलले, आणि ऑनलाईन केलं तर 1900 रुपये। असू दे, चला गाडी कुठेतरी साईडला लावून थांबतो। काय बघा, एक झाड भेटलं इथे, मस्तपैकी झाड आहे, आणि या झाडाखाली सावळीत थांबलोय ट्रेलरच्या बाजूला। आणि 1:30 वाजलाय आता बरोबर, अजून काय EV बिल आलं नाहीये। आणि पार्टलोडचा एक जुगाड झाला आहे, बघूया। तो पार्टलोड भरून वगैरे संध्याकाळी 4 वाजता भरायला बोलवलंय त्यांनी, तर आपल्याला तो भरायला जायचं आहे इथून। पहिले EV बिल तरी येऊ दे, EV बिल आलं की मग बघूया कसं काय ते। देवा काळजी, नशीब देवाने दिलं बाबा एकदा पाडलोड नाही भरला ना तर
काय मजा येत नाही गाडी चालवायला आणि काय राहत पण नाही. एवढं 1200 किलोमीटर 1200-1300 किलोमीटर गाडी चालवतो म्हणजे थोडं तरी काहीतरी राहायला पाहिजे ना, नाहीतर फुकट आपली गाडी चालवा असं करून काय फायदा. तर आता 2 वाजलेत आणि मला ना रोड बघितले. तर 2 वाजलेत आणि मला ते पाडलोड जो भेटलाय ना शिवडीला भरायला जायचंय. आता अटल सेतूवरून डायरेक्ट शिवडीला जाईन, तिथेच भरायचं आहे. पण ते संध्याकाळी 4 वाजता भरणार बोलले. तर बघतो इथे काहीतरी खायचं. काय जेवणार नाही मी इकडे, मला जेवणाची इच्छाच नाही आहे. काय जेवणार या धुळीमध्ये आणि स्वच्छता नाही आहे त्यामुळे तिथे नाही जेवत मी. आता काहीतरी बिस्किट वगैरे काहीतरी खाईन, रात्री डायरेक्ट जेवण करणार. तर चला जाऊया आता आपण डायरेक्ट शिवडीला जाऊया, पाडलोड भरूया आणि मग आपला गोव्याचा प्रवास कंटिन्यू करूया. आणि हा पाडलोड खाली करायचा आहे लांजामध्ये खाली करायचं आहे. लांजातून एक आतमध्ये कुठचं तरी गाव आहे, त्या गावात खाली करायचं आहे. असू दे म्हटलं, आता काय आपलं डिझेलचं तरी सुटायला पाहिजे. डिझेलचं सुटलं ना तर काहीतरी थोडेफार पैसे राहतात, नाहीतर ट्रान्सपोर्टकडून भेटलेल्या भाड्यात ना काय उरत नाही. मग ते सगळे डिझेलला आणि असू दे, काय सांगून फायदा नाही. आणि मी आता इथे काहीतरी पाणी बॉटल बिस्किट वगैरे घेतो आणि डायरेक्ट आपण शिवडीला जाऊया अटल सेतू मार्ग. हे बघा काय घेतलंय. इथे एक वाईन शॉप होतं आणि बार होता. बारमध्ये ना चणे घेतले बघा, बॉइल्ड चणे आणि पाणी बॉटल. जेवण नाही तर हे तरी चणे तरी खाऊया. आणि पाणी बॉटल घेतली. अरे बापरे. आणि इथे ट्रॅफिक लागलेलं आहे. चला हा बघा पुढे ना लेफ्ट साईडला अटल सेतूला रस्ता जातो. अटल सेतूने डायरेक्ट आपण शिवडीला जाऊया. आणि तिथे जाऊन कुठेतरी गाडी साईडला लावून थांबूया आणि बघूया कधी भरतायत ते. त्यांची माणसं येणार आहेत तिथे. ते पाडलोड घर सामान आहे थोडंसं, ते भरूया आणि आपला गोव्याचा प्रवास नंतर कंटिन्यू करूया. चला. आपण आता ना शिवडीला खाली उतरलोय आणि इथे ह्या ब्रिजच्या खाली तरी पार्किंग चांगलं आहे, म्हणजे सावळी आहे बऱ्यापैकी. इथेच गाडी साईडला पार्क करतो आणि इथे जवळच कुठेतरी भरायची आहे. ते त्यांचा कॉल आला की आपण तिथे जाऊया. पुढे त्या ट्रकच्या पाठीमागे टँकर आहे ना त्याच्या पाठीमागे गाडी लावतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. हे आमच्या बाबतीत कायमच होतं, कारण पर्याय नसतो आपल्याला. पाडलोड हा हवाच असतो. आणि आता मी शिवडीच्या तिथे येऊन पोचलोय आणि ज्याचा माल न्यायचा आहे ना तो आता त्या लोकेशनवर पोचला आणि बोलला अजून आमची माणसं आली नाहीये. मगाशी बोलला पॅकिंग सुरू आहे, मी तिथे पोचतो, नंतर तुम्ही येऊन जा आणि भरून घेऊन जा. आणि आता फोन करतोय की अजून ती माणसं आलीच नाही. 4 वाजले आता. गरज मला आहे त्यामुळे काय बोलू शकत नाही. त्यामुळे काय करणार, थांबतो आता, पर्याय नाही. असं आहे, अशी परिस्थिती आहे. अरे बघूया आता, ते भरूया आणि नंतर आपला काय प्रवास रात्रभर आता करायचाच आहे. बसून बसून वेळ जात नाही आहे. आणि काय माहिती आहे, माझी या वर्षीची दिवाळी इकडे मुंबईतच झाली. कारण मुंबईत म्हणजे वाशीमध्ये गाडीमध्ये बसून बसून दिवाळी साजरी केली. मुंबईत एवढे फटाके लावतात ना, बाप रे. मी पहिल्यांदाच दिवाळीत म्हणजे मुंबईत होतो, त्यामुळे यावर्षी मुंबईतली दिवाळी बघितली. खरंच खतरनाक फटाके, नेक्स्ट लेवल. आणि मी वाशीमध्ये होतो ना, तर मावशीने फराळ पाठवला काकांकडे आणि काका फराळ घेऊन आलेले आहे बघा. हा डब्बा आहे आणि हे भरून फराळ पाठवलेला. आता फराळ टाइमपास म्हणून तोपर्यंत करंजी वगैरे काहीतरी खाऊया. हे बघा मावशीने काय काय, चकली, करंज्या, शंकरपाळी, ह्याच्यातले 2-3 खाल्लेत मी. त्यामुळे कमी दिसत आहेत. बेसन लाडू वगैरे होता. तर एवढं सगळं दिलंय आणि घरीच बनवलं असणार. खरंच टेस्टी आहे.
हॅपी दिवाळी सगळ्यांना, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. फायनली ना 5:30 वाजता त्यांचा कॉल आलाय, या बोलले ते. चला जाऊया आता तिकडे. जास्त नाही, इथून 3-3.5 किलोमीटरवर ते लोकेशन आहे. बघूया काय आहे, पटापट भरूया आणि निघूया. आपल्याला ना हे बघा, हे सामान न्यायचं आहे. हे एक कपाट आहे आणि तिकडे जे फ्रीज दिसतोय तो, आणि ते थोडंसं ते सामान आहे ना, एवढं सामान आपल्याला लोड करायचं आहे गाडीमध्ये. पटापट वाजलेत आता किती, 5:45 वाजलेत आणि हे सगळे लोड करणार आहेत. गाडी लोड करून झाली आहे बघा, मस्त बांधून घेतली आहे दोन्ही फ्रीज कपाट. आता मागे पडदा मारून घेतो फक्त. गाडी भरून वगैरे झाली आहे आणि आता मी 6:15 वाजलेत निघालोय. हळूहळू आहे बघा, असा काहीसा एरिया आहे. पाणी प्यायचं आहे, माझ्या गाडीमध्ये पाणी नाही. पुढे कुठेतरी थांबून पहिलं आधी पाणी घेणार. फायनली ना 6:30 वाजता आपण आता अटल सेतूला लागलोय. मी ना पटकन त्या अटल सेतूवरून उतरायला चुकलो आणि आता मी ना हे बघा, चिरनेर मार्गे हा रस्ता दाखवतोय. एक सुंदर मंदिर दिसलं मला. चिरनेर म्हणून काहीतरी गाव आहे, त्या मार्गे खारपाड्याला बाहेर पडणार आहे. बघूया तरी हा रस्ता कसा आहे. तर मी आता ना चिरनेर मार्गे चाललोय. डिझेल थोडं, अरे 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 असं रे काय. मी आता ना चिरनेर मार्गे जातोय आणि डिझेल टाकायला थांबलेलो आहे. रिझर्व लागला, म्हटलं 500चं डिझेल टाकूया आणि पुढे पेंटमध्ये जाऊन काय मी फुलच करणार आहे. तर अचानक डिझेल टाकून बाहेर पडलो आणि बघा गाडीची लाईटच बंद झाली. ती गाडी साईडला, फ्यूज गेला असणार, मोठं काय झालं नसणार. काहीतरी वायरिंग दाखवून घ्यायला पाहिजे. तर पहिला आधी गेल्यावर वायरिंग दाखवून घेणार. फ्यूज कसं जातोय तेच समजत नाही. फ्यूज असणार माझ्याकडे. सध्या माझ्याकडे ना हा एकच फ्यूज आहे. अरे कुठे गेला हा, पण थोडासा जळालेला दिसतोय. हा एक आहे आणि हा डायरेक्ट केलेला आहे. हा घालून बघतो. फ्यूज टाकल्यावर ना लाईट सुरू झाली आहे, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता ना एका बाजारपेठेतून पुढे आलो कुठच्या तरी, चिरनेर साईडलाच आहे, आणि परत तो फ्यूज जळाला आणि लाईट गेली. काय समजत नाही. दोन्ही फ्यूज जळत आहेत, अप्परचा आणि डिपरचा. काय झालंय समजत नाही. आणि आता डोकं चालायचं बंद झालंय माझं. काय करू समजत नाही. समोरचं खोलून जर बघितलं तर काहीतरी समजेल, कुठेतरी शॉर्ट आहे, त्याशिवाय फ्यूज जात नाही आहे. आणि आता माझ्याकडे एक्स्ट्रा फ्यूज पण नाही आहे. काल पण एक घातला, आज पण. बघतो आता काहीतरी जुगाड करतो. काहीतरी जुगाड म्हणजे आता वाजले किती, अरे बापरे 7:45 झालेत आणि मी आता आतल्या रोडला आहे, हायवेला पण नाही आहे. बघतो काहीतरी खोलून बघतो. माझ्याकडे पाने वगैरे सगळं आहे, खोलून काय एक्झॅक्ट काय झालं असेल काहीच समजत नाही. बघतो चला. मी खोलतोय खरं, पण काय करू विचार. पाठीमागे एक मार्केट आहे, तिथे जाऊन पहिला आधी ना फ्यूज वगैरे काय काय लागेल ते घेऊन ठेवतो. मागे मार्केटमध्ये दुकानं तर असतीलच. असंच फ्लॅश लावून काय यार. पार्किंग लाईट लावली आहे, नशीब ती तरी सुरू आहे. तर आता पाठीमागे त्या मार्केटमध्ये जातो, बघूया काहीतरी. फ्यूज घेऊन ठेवतो. आणि बल्ब काय चांगले आहेत, बल्ब असणार माझ्याकडे, पण फ्यूज घेतो. हे बघा, हे मार्केट आहे इथे.
इथे कुठेतरी गाडी आधी साईडला लावतो आणि चालत फिरतो. इथे भेटतील कुठे ना कुठे. जास्त मोठं नाही आहे पण छोटंसं मार्केट आहे. पण बघूया, काही दिसत तर नाही आहे इथे. इथे गाडी साईडला लावतो आधी. ते एक 2 व्हीलरचं गॅरेज दिसतंय. यांच्याकडे फ्यूज भेटतील माझ्या मते. विचारूया. बघा, 2 पार्किंग बल्ब आणि फ्यूज घेतले. किती झाले? 60 रुपये. एमर्जन्सीसाठी नाही बघा, फोग लाईट घेतलेत. बघूया आता काय मी एवढं सॉल्व करू शकत नाही तो प्रॉब्लेम. कुठेतरी लिकेज असणार. लिकेज म्हणजे शॉर्ट कुठेतरी असणार, त्यामुळे बल्ब जातोय, म्हणजे फ्यूज जळतोय. मी आता हे 400 रुपये खर्च करून ना बल्ब घेतलेत, फ्यूज घेतले आणि 2 फोग लाईट घेतले. बघूया कुठे लावायला. म्हणजे रात्री तर मला गाडी चालवायचीच आहे, त्यामुळे काहीतरी जुगाड करणार. आता हार्डवेअरमध्ये ना वायर घेतो आणि जुगाड करतो काहीतरी. बघा, ती 1.5 आहे काय? 1 स्क्वेअर mm वगैरे वायर असली तर द्या. किती पाहिजे? बघा, ही 6 मीटर वायर घेतली मी. माझी गाडी ती बघा तिकडे लावली आहे. वायर पण घेतली. आता जुगाड करतो, जुगाड. पर्याय नाही, मला जायचं तर आहे. काय बोलू, विचार फायदा. बरं, बाजारात ना हे बघा पूर्ण बाजार आहे इथे दिसतोय. आणि बाजाराच्या साईडला रस्त्याच्या कडेला गाडी लावली आहे आणि हा जुगाड करतोय, फिटिंग करतोय. हे बघा, इथे फोग लाईट फिटिंग करतो. अरे देवा, नट पडलो. दोन्ही साईडला फिटिंग करतो. आता वाजले किती माहिती आहे? 8 वाजून 11 मिनटं झाली आहेत. बघूया किती वेळ लागतो मला आता हे सगळं जुगाड करायला. हे बघा, माझे दोन्ही लाईट फिटिंग करून झाले आहेत. ही एक इथे लावली आणि एक इथे लावली. आता कनेक्शन करायचं बाकी राहिले. पटापट कनेक्शन करून घेतो. फायनली लाईट सुरू केली बघा. 2 फोग लाईट लावलेत. बऱ्यापैकी लाईट उजेड पडतोय. हवं तसं कनेक्शन करू शकतो. फक्त आता बटनवर द्यायला पाहिजे. मी आता डायरेक्ट याला दिले, बॅटरीला कनेक्शन दिलं आहे बघा. आता बटनवर करतो. इथे आपल्याकडे बटन आहे. अरे, बटन कुठे गेला? हा बघा, आपल्याकडे एक बटन आहे. इथे एक सप्लाय देतो बटनाला आणि बटनवर हे जुगाड करतो. रात्रभर चालली पाहिजे. फक्त 500 रुपये खर्च केलेत या लाईटला. काय विचारू नका, काय काय करावं लागतंय लाईटमध्ये. पटकन कनेक्शन करतो आणि मग निघूया आपण. कनेक्शन करून तर झालं आहे. हा मेन फ्यूज काढलेला मी, दोन्ही घालतो. तर भावानं फायनली फिटिंग केलं आहे. हे बघा, इथे बटन लावलं आहे आणि चालू करायची फक्त बाकी आहे. बटन दाबायचा. बोला गणपती बाप्पा मोरया. हा, लाईट पेटली बाबा. एका साईडला पडते. आता सेटिंग करायला पाहिजे अशी. बघा, इथे याला इथे पडू दे. चला, मी आता लाईट वगैरे लावली आहे आणि इथे फटाके वाजवत आहेत. मी थोडंसं पुढे जाऊन तुमच्याशी बोलतो. चला, देवा काळजी. गणपती बाप्पा मोरया. आपली लाईट सुरू करून बघूया. 1 2 3. हे बघा, अशी काहीशी लाईट पडायला लागली. चला, गणपती बाप्पा मोरया. देवा काळजी. सांगायचं म्हणजे एवढं टेन्शन आलेलं ना. टेन्शन म्हणजे अजूनही टेन्शनच आहे की उद्या जाऊन पहिल्या आधी ना की उद्या म्हणजे आता गाडी खाली झाल्यानंतरच या लाईटने चांगली साथ द्यायला पाहिजे रात्रभर मला. आणि गाडी खाली झाल्यानंतर चांगल्या इलेक्ट्रिशियनला दाखवणार पहिला आधी. रात्रभर मी ह्या लाईटवर गाडी चालवू शकतो बिंदास, काही टेन्शन नाही. आणि 2 साईडला 2 लावलेत, त्यामुळे समोरनं येणाऱ्या गाडीला पण काही धोका नाही. म्हणजे असं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. मस्त आहे बघा. आता ओव्हरटेक मारली मी. 1 नंबर.
किती वाजले आता? अरे बापरे, 9:15 झाले जवळजवळ. हे कनेक्शन करायला मला ना 1 तास गेला, 1 तास. दुपारी काय मी जेवलो नाही आहे, त्यामुळे आता पहिला आधी पेट्रोल पंपवर जाणार आणि हे कनेक्शन फिटिंग वगैरे करताना दाखवलं नाही म्हणजे काय कसं दाखवणार? मग कॅमेरा कोण हँडल करणार? आणि माझ्याकडे काय आता ट्रायपॉड पण नाही, नाहीतर ट्रायपॉड लावून ठेवला असता तुम्हाला दाखवलं असतं. पण केलं एकदाचं फिटिंग केलं व्यवस्थित आणि देवाचं नाव घेऊन निघालोय. रात्रभर साथ द्यायला पाहिजे या लाईटने मला फक्त, तेव्हा काळजी. चला हळूहळू निघूया. पेट्रोल पंपवर जाऊन थोडा फ्रेश होणार आहे मी आणि जेवायचं बघूया. जेवणाचं आता कुठेतरी हॉटेलला चांगल्या जेवण करूया. चला. संकट येत राहणार पण त्याच्यावर मात करायची ताकद तोच देवच देतो. आपण जिद्द नाही हारायची. बाबा प्रॉब्लेम आला म्हणून अरे लगेच खचून नाही जायचं. त्याच्यावर काय तोडगा निघेल याच्यावर जास्त विचार करायचा, नाही तर घाबरून नाही जायचं. आता मी विचार केलेला काय माहिती आहे, आता जर माझी लाईट पेटणारच नव्हती कारण शॉर्ट कुठेतरी झालं आहे, तर आता मी जर रात्रीपर्यंत इथे झोपलो असतो आणि सकाळी निघालो असतो तर तो पार्टलोड खाली करायचा आहे, तो उद्या संध्याकाळी दिला जाणार होता आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळ तर होणारच होती. मग परत रात्री काय करणार? उद्याच्या रात्री पुढे कसा जाणार? हे सगळे विचार आले होते. काय देवाने ते डोक्यात विचार आला की पाठी जाऊया, त्या मार्केटमध्ये जाऊन बघूया. डोक्यात विचार येत गेला तसं करत गेलो. चला झालं एकदाचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आपली लाईट ना काहीशी अशी दिसते बघा, व्यवस्थित झळझळीत दिसतंय. रस्ता बऱ्यापैकी दिसतोय, आरामात चालवू शकतो पूर्ण रात्रभर गाडी. तर मी आता ना या रेग्युलरच्या पेट्रोल पंपला पोचलोय. इथे डिझेल फुल करूया आणि बघूया पुढचं प्लॅन काय ते. आधी डिझेल फुल करतो, मग जेवणाचं बघूया काय ते. मस्तपैकी पोटभर जेवण झालंय, डिझेल फुल करून झालंय आणि मी आपला आता गोव्याचा प्रवास सुरू केलाय. वाजलेत किती सांगतो तुम्हाला, वाजलेत बरोबर 10:30 आणि आपल्या रेग्युलर आपण डिझेल टाकतो ना त्या पंपावर आपल्याला ना हे बघा टॉवेल दिलाय. हा बघ गाडी साईडला. रेग्युलर जिथे डिझेल टाकतो ना त्या पेट्रोल पंपवाल्यांनी मस्त चांगल्या क्वालिटीचा टॉवेल दिला आहे बघा आणि सोनपापडी दिली आहे मिठाई म्हणून. आणि आपण म्हणजे मी जिथे रेग्युलर गाडी भरतो ना गांगेश्वर ट्रान्सपोर्ट त्यांच्याकडून भेटली आहे दिवाळी किंवा बॅग भेटली आणि मिठाई आहे त्याच्यामध्ये. ही बघा अशी काहीशी मिठाई आहे आणि बॅग आहे. बॅगेची मला गरजच होती आणि नेमकी बॅग भेटली मला. चला आता आपल्या लाईटची टेस्टिंग करूया, बघूया कसं. आता बरोबर ना 10:30 वाजलेत आणि मी पोटभर जेवण केलं. अंडा बिर्याणी घेतलेली. माझ्यासोबत अजून एक माझा मित्र होता देवीदास सावंत म्हणून, दोघांनी मिळून अंडा बिर्याणी घेतलेली. मस्त होती एकदम, अप्रतिम टेस्ट, खूप चांगली. पहिल्यांदाच खाल्ली अंडा बिर्याणी इथे, पण टेस्टी होती. चला आपला प्रवास कंटिन्यू करूया. लाईट बघा कसली पॉवरफुल पडते, बिंदास गाडी चालवू शकतो. फक्त वाटेत हिने धगा नाही दिला पाहिजे फक्त. बोला गणपती बाप्पा मोरया. आता चला चालत राहायचंय. 10:30 ना, थोडा लेट झालाय, काय करणार त्याला. तर मी आता ना लोणेरच पोचलोय. 12:30 वाजले. अजूनपर्यंत तरी व्यवस्थित प्रवास चाललाय. लाईट व्यवस्थित साथ देते, उजेड तर मस्त पडतोय. मेन हेडलाईट नसल्याचा अजिबात असं म्हणजे वाटत नाही आहे. हेडलाईट नाही आहे. चाललाय मस्त प्रवास चाललाय. तर भावांनो मी आता ना पोचलोय कुठे माहिती आहे, पोलादपूरमध्ये पोचलोय. इथे आपला एक मित्र मला बोललेला आतमध्ये गाडी टाकून झोपतो बोललेला.
हे काळकाई जे स्टॉल आहे ना जिथे आपण कॉफी पितो तिथेच. बघूया आहे काय तो. मी आतमध्ये गाडी टाकतोय. हा बघा ही रामेश्वर म्हणून गाडी आहे बघा. तोच उठवूया त्याला. झोपला असेल. हा 1:30 वाजलाय बरोबर. 1:30 वाजता मी पोलादपुरात पोहोचलोय. तो बोलला की आलास की उठव इथे चहा नाही तर कॉफी वगैरे काहीतरी घेऊया. चला मला काय अजून झोप येत नाही आहे. चालतोय कंटिन्यू चालतोय. लाईट आपली साथ देते बऱ्यापैकी. आणि सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे की आज बघा मी अटल सेतूने आलो आणि पनवेलसाठी लेफ्ट घेणार होतो. ते चुकून मी पुढे आलो आणि JNPT रोडला लागलो. ह्या उरण रोडला. म्हटलं आता काय करायचं. आता U-टर्न मारण्यापेक्षा चिरनेर मार्गे जाऊया म्हटलं. मी फर्स्ट टाईम त्या रोडने आलो. हा बाय चान्स जर मी पनवेल साईडला जर लेफ्ट घेतला असता ना तर वाटेतच लाईट गेली असती हायवेला. त्या हायवेला काहीच नाही आहे. जो JNPT रोड आहे ना काहीच नाही आहे. म्हणजे मी कुठेतरी गाडी साईडला हळूहळू जाऊन गाडी साईडला येणार होतो आणि डायरेक्ट आराम करून सकाळी म्हणजे दिवसा प्रवास करणार होतो. पण काय देवाच्या म्हणजे कसं काय मी ह्या रोडने आलो. तिथे मार्केटमध्ये थांबलो. तिथे लाईट घेतल्या लावल्या. म्हणजे सगळं प्रत्येक जी घटना घडते ना त्याच्याशी प्रत्येक पुढच्या सिच्युएशनची म्हणजे होणाऱ्या घटनेशी ना काही नाही काही संबंध असतो. नशीब ह्या साईडने आलो म्हणून हे सगळं शक्य झालं. म्हणजे ते मार्केटच्या जवळच माझी लाईट गेलेली गाडीची. कोणतरी उलटी करतोय तिकडे. चला असू दे. मी त्यांना उठवतो. आपल्या देवीदास सावंत म्हणून आहे त्याला उठवतो. मग आपण चहा वगैरे पिऊन कंटिन्यू करूया. कॉफी बनवा. 2 कॉफी. मी उठवायला जाणार होतो पण त्याच्या अगोदरच तो उठला. गाडी 10 नोव्हेंबरला भरली. तू भरलेला. मस्तपैकी कॉफी पिऊन पुन्हा एकदा प्रवास सुरू केलाय. गाड्या बघा कसल्या येतात. हे बघ कसली फास्ट येते बघा. आता आपला स्टॉप डायरेक्ट संगमेश्वर. मध्ये कुठे थांबणार नाही. चालत राहायचंय. कारण आपल्याला ना उद्या जो पार्टलोड भरलाय तो उद्या खाली करून जास्तीत जास्त माझा प्रयत्न असणार आहे की जो मेन लोड आहे तो बोललेले म्हापसा पणजे साईडला पण ते कुंडेनला खाली आहे. जास्तीत जास्त प्रयत्न असेल की तो पण खाली झाला पाहिजे. उगाच कशा म्हणजे त्या एका लोडसाठी जाऊन घरी झोपा परत परवा उठून जा मतलब नाही आहे. त्यामुळे जास्त टाइमपास नाही करणार आहे मी. बघूया. डिझेल टाकल्यापासून ना बरोबर 130 किलोमीटर आतापर्यंत गाडी चालली आहे. नॉनस्टॉप 130 किलोमीटर आलो. आणि आता आपला संगमेश्वर इथून किती किलोमीटर हे काय माहीत नाही. तो बघा तो पुढे गेला. देवीदास सावंत ओव्हरटेक करून पुढे गेला. इंट्रा गाडी पळते जबरदस्त हा गाडी ती. आणि आपल्याला ना आता आपला दोघांचाही स्टॉप असणार आहे संगमेश्वर. मी आता चेक केलं बरोबर 106 किलोमीटर आहे. 106 किलोमीटर नंतर गाडी थांबवणार आहे नॉनस्टॉप संगमेश्वर. मी एक आता नोटीस केलं की काय माहिती आहे दिवाळी गेली दसरा गेला सगळं म्हणजे पण अजून काही थंडी सुरू झाली नाही आहे. अगोदर 10-15 वर्षापूर्वी असं होतं. आम्ही ज्यावेळी शाळेत होतो शाळा कॉलेजमध्ये होतो त्यावेळी तर दिवाळी म्हटली की आठवायचं म्हणजे आदला दिवस एवढी थंडी असायची दिवाळीच्या दिवशी की सकाळी उठून घालायचे 5 वाजताच 5-5:30 वाजता की आम्ही शेकोटीला बसायचो.
म्हणजे न्हाणयेत आग घातल्याने काय आम्ही थंयसर बसान एवढी थंडी असायची, एवढी थंडी की थंडीतच मस्तपैकी ते गरम गरम पाणी आंघोळ करून तसंच ओल्या अंगाने काय म्हणतात ते तुळशीच्या पुढ्यात येऊन कारीट फोडायचो. म्हणजे थंडी मेन मुद्दा काय थंडी. आता थंडी नाहीच, गायबच झाली आहे कुठे, काय समजत नाही. अरे बापरे, काल दिवाळी काय म्हणतात ते लक्ष्मीपूजन दिवशी पाऊस पडला, अजून पाऊस संपत नाहीये. थंडी कधी येणार, थंडी सुरू कधी होणार. कशेडी जो टनल आहे मस्त वारली पेंटिंग केली आहे. वाव. चिपळूणला पोचलो मित्रांनो. चिपळूणला पोचताच गाढवाचं दर्शन. समोर 2 गाढवं, 2 नाही 3. आणि इकडे ह्या बिल्डिंगला मस्त अशी लाइटिंग केली आहे. वाव 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 वाव. तर मी ना आता संगमेश्वर मध्ये पोहोचलोय आणि माझ्या पुढे मगाशी आपण ज्यांच्यासोबत होतो आपला मित्र तो पण आलाय, पण कुठे दिसतच नाहीये. कुठे लावली याने गाडी. हा ही बघा तिथे लावली आहे गाडी. मी इथे लावून झोपतो. बरोबर 4:20 झाली आहेत आणि मी संगमेश्वरात पोचलो. थोडा आराम पाहिजे. 4:30 म्हणजे अरे पुढे जाते गाडी. हा थांबली. तर 4:30 5:30 1 तासभर तरी झोपेन. मी काय उठणार नाही, पण तो देवीदास बोललाय की मी उठवतो म्हणून, तो झोप आरामात. त्यामुळे त्याच्या विश्वासावर मी झोपतोय, कारण त्याला जाग येते. तरी पण मी 5:30चा अलार्म लावून झोपणार आहे. बघूया उठवलं तर ठीक, नाहीतर काय. चला थोडासा चिल्ड करतो हे केबिन AC लावून आणि मग झोपतो. बाय, गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी. बाय.